नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण सस्पेन्स थ्रिलर दो पत्ती या मूव्हीचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. या चित्रपटातील ट्विस्ट आणि पात्रांचं गूढ उलगडताना आपण एका भन्नाट प्रवासाला निघणार आहोत. तर मग तयार राहा, कारण पुढे काय होणार आहे हे तुम्ही नक्कीच चुकवू इच्छिणार नाही. मूव्हीच्या सुरुवातीला आपण पोलीस ऑफिसर विद्याला बघतो, जिला कॉल येतो की त्यांच्या शेजारी एक व्यक्ती त्याच्या पत्नीला मारतोय, पिटतोय. विद्या पडताळणी करण्यासाठी त्यांच्या घरी जाते, तर सौम्या आणि तिची आई बोलते की असं काहीच नाही, सगळं ठीक आहे. विद्याला सौम्याच्या कपाळावर काही जखमा दिसतात, तर सौम्या कुठेतरी धडकल्याचा बहाणा देते. ध्रुव, सौम्याचा पती, जो ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करतो, जसं की पॅराग्लायडिंग अँड ऑल. त्याचे वडील खूप श्रीमंत असतात. विद्याला ध्रुवला बघून वाटतं की हा नक्कीच सौम्यावर डोमेस्टिक व्हायलन्स करत असावा. म्हणून मग या गोष्टीचा पत्ता लावण्यासाठी ती सौम्याचा पाठलाग करते. सौम्या आणि तिची आई एक स्टोअर चालवायची. विद्या तिथं पोहोचून बघते की सौम्याला एक ट्विन सिस्टर पण आहे. सौम्याची आई विद्याला सांगते की त्यांनीच विद्याला कॉल करून ही रिपोर्ट दिली होती. ती सांगते की सौम्याचा हसबंड ध्रुव तिला खूप मारतो, पण ती कधीही या गोष्टीचा खुलासा करणार नाही, कारण तिला तिच्या बहिणीला जिंकू द्यायचं नाही. स्टोरी फ्लॅशबॅकमध्ये जाते. आपण बघतो, जेव्हा शैली आणि सौम्या लहान होत्या तेव्हा माताजी सर्वंट म्हणून तिथे आल्या होत्या. सौम्या आणि शैली 8 वर्षाच्या असताना त्यांच्या आईची डेथ झाली. माताजी सांगतात, सौम्या सतत आजारी पडू लागली, म्हणून मी सौम्याकडे जास्त लक्ष देऊ लागली. सौम्या आणि शैलीला जर एकच गोष्ट आवडली तर मी ती सौम्यालाच द्यायची. असं न केल्यास ती आजारी पडायची. या सगळ्या गोष्टींमुळं शैली खूप चिडू लागली आणि तिच्यात सूड घेण्याची भावना जागृत होऊ लागली की नेहमी तिला सगळं प्रेम, वस्तू का मिळतात, मला का नाही. शैलीच्या या बिहेवियरमुळं तिला हॉस्टेल पाठवलं जातं. सौम्याच्या वडिलांची पण डेथ झाली. त्यानंतर सौम्याची मानसिक अवस्था आणखीनच बिघडू लागली. श्वास घेण्यास त्रास, उंचीची भीती. शैलीने घरी येणं बंद केलं होतं. फक्त तिचे मेडल्स आणि ट्रॉफीज घरी यायच्या. मी सौम्यासाठी तिची आई झाली. दोन्ही बहिणींमध्ये दुरावा आला आणि शैलीच्या मनात द्वेष. काही वर्षांपूर्वी सौम्याची ओळख ध्रुवशी झाली. ध्रुवने तिला पॅराग्लायडिंग करून तिची थोडी भीती घालवली. तिला ध्रुव आवडू लागला. दोघांची मैत्री झाली. सौम्याचं सगळं नीट सुरू होतं. पण मग तिथं येते तिची जुडी बहीण शैली. सौम्या नावाप्रमाणे शांत आणि संस्कारी मुलगी होती आणि शैली एकदम विरुद्ध, नशा करणारी, मोजमस्ती करणारी, बिंदास आणि बोल्ड. सौम्याला तर ध्रुववर प्रेम जडलं होतं आणि ही गोष्ट शैलीला चांगलीच ठाऊक होती. स्टील ती मुद्दाम ध्रुवच्या जवळ जाते की तिला बदला घेता यावा, ध्रुवला सौम्याकडून हिरावून. शैली आणि ध्रुवमध्ये जवळीक निर्माण झाली होती आणि सौम्या हे सगळं बघण्या वाचून काहीच करू शकत नव्हती. एक दिवशी ध्रुव बिझनेस मीटिंगसाठी एका मिनिस्टरला घरी बोलावतो, तर तिथे शैली पार्टी सॉन्ग लावून ड्रिंक करून नाचू लागते. हे बघून मिनिस्टर नाराज होऊन तिकडून निघून जातात आणि बिझनेस डील पण होत नाही. तर ध्रुवचे वडील त्याला कॉल करून खूप रागावतात की एका मुलीच्या चक्करमध्ये करोडीची डील घालवलीस. एकतर हे सगळं कर, नाहीतर बिझनेस कर, आणि बिझनेस जर करायचा असेल तर सुशील संस्कारी मुलीशी लग्न करून सेटल हो. ध्रुवला समजतं की जर तो शैलीसोबत राहिला तर ती असंच त्याला बर्बाद करेल, म्हणून तो सौम्याला लग्नासाठी प्रपोज करतो. आणि सौम्या तर ध्रुवच्या प्रेमात होतीच, तर ती पण लग्नासाठी हो बोलते आणि दोघांचं लग्न होतं. शैली आणि सौम्यात हा डाव तर सौम्या जिंकली होती, म्हणून ती इथेच कुठे थांबणार होती. ती रिसेप्शनच्या दिवशी अगदी सौम्यासारखं ड्रेसअप करून येते, तिला बेइज्जत करण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी. माताजी सांगतात, लग्नाच्या काही महिन्यानंतरच ध्रुवचा राग वाढला. तो तिच्यावर हात उचलू लागला. सौम्या लग्न वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आणि म्हणून ती ध्रुव विरुद्ध काहीच स्टेटमेंट देणार नाही, कंप्लेंट करणार नाही. विद्या बोलते, कंप्लेंट करणार नाही तर मग केस कशी फाईल होईल, आणि काही पुरावे नाहीत तर आधी पुरावे गोळा करा, मग आपण याविषयी काहीतरी करू शकू. शैली आताही तिथंच राहत होती, तर वेळोवेळी ती हिंट द्यायची की ते सौम्याला पूर्णपणे बर्बाद केल्याशिवाय शांत बसणार नाही. एक इव्हिनिंग एक मिनिस्टर डिनरसाठी ध्रुवकडे आला असतो. जेवण खूप तिखट बनलं असतं, म्हणून मग ध्रुव या रिझनवरून सौम्याला खूप टॉर्चर करतो. सौम्याच्या जखमा बघून विद्या तिला बोलते की सगळ्यांना दिसतं ध्रुव तुला किती टॉर्चर करतो, मग तू त्याची कंप्लेंट का करत नाहीस. त्यावर सौम्या बोलते की सगळ्यांना हे दिसत नाही की तो किती प्रेम करतो. जेव्हा ध्रुवला विद्या सौम्याच्या मागे लागली हे कळतं,
तर तो विद्याला धमकी देतो की आमच्या मागे लागू नकोस. जर ही गोष्ट माझ्या वडिलांपर्यंत पोहोचली तर प्रॉब्लेम नंतर तुलाच होईल. एका रात्री ध्रुव सौम्याशी इंटिमेट होत असताना सौम्या तिला बाळ हवंय ही इच्छा प्रकट करते तर ध्रुवचा मूड ऑफ होतो. माताजी शैलीला सांगते की सौम्याचा पती तिला खूप मारतो, पिटतो आणि बिचारी सौम्या हे सगळं सहन करते. त्यावर शैली बोलते की ती काही बिचारी नाही, फक्त नाटक करते बिचारी असण्याचं. तेव्हा दोघी बघतात की ध्रुव आणि सौम्या हग करत आहे, हसत आहे, खेळत आहे. तेव्हा ध्रुव शैलीकडे बघतो. शैली आताही ध्रुवला तिच्याकडे आकर्षित करण्यात लागली असते. सौम्या परत बाळ करण्याचा टॉपिक काढते तर ध्रुवचा परत माथा ठणकतो आणि तो बोलतो की मी शैलीशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. हे ऐकून सौम्या पण भडकते आणि ती बोलते, स्वतः तर काहीच करत नाहीस, बापाचा बिझनेस आहे तो पण नीट सांभाळता येत नाही. हे ऐकून ध्रुव खूप भडकतो आणि तिला बेदम मारहाण करतो. तिला मारून पिटून थकल्यावर तिच्या जवळ येऊन प्रेमाने बोलतो, तू का करते अशी? तुला माहिती आहे ना माझा राग खूप वाईट आहे, मग का मला राग येईल असं वागतेस? त्यानंतर ध्रुव सौम्याला त्याच कंडिशनमध्ये सोडून जातो. सौम्याच्या पूर्ण शरीरावर जखमा झाल्या असतात. ती खूप रडते. यावेळेस तिला तिच्या आईची खूप आठवण येते. ती आईची साडी नेसून त्यांच्यासारखीच रेडी होते. विद्या सौम्याला बघून बोलते, ही नाही वाचणार. माताजी सौम्याची कंडिशन बघून ध्रुवला वॉर्न करते की जीव गेला असता तिचा. यानंतर परत तिला हात लावलास तर सरळ ठाण्यात नेईल. त्यावर ध्रुव बोलतो, जा कर कंप्लेंट, मी पण प्रूफ देणार पोलिसांना की ती किती मेडिसिन घेते. कधी डिप्रेशनच्या, कधी अँझायटीच्या, कधी स्ट्रेसच्या आणि कधी कधी कसंही वागते. त्यांना पण माहिती पडेल ना की एक बेचारा पती एका मानसिक रोगीसोबत संसार करतोय. मे बी या सगळ्यामुळं परत तिला ट्रेस होईल आणि ती या ट्रेसमध्ये स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करेल. त्यापेक्षा तर हे बेटर असेल की तुम्ही काहीही करू नका, यातच सगळ्यांचं भलं आहे. शैली सौम्याची अवस्था बघून बोलते की तू त्याला सोडून का देत नाहीस? सौम्या तिला शांत करून तिच्या आईचा फोटो क्लीन करण्यात लागली असते. ध्रुव शैलीला सांगतो की त्याने शैलीला पिटलं नाही तर ती पायऱ्यांवरून पडली होती. आधी स्वतःच मला राग देते आणि मग स्वतः सगळा ड्रामा क्रिएट करते. नेक्स्ट डे विद्या त्या दोघांनाही बोलवून सौम्याला विचारते की आता तरी सत्य सांग की ध्रुव तुला मारतो, पिटतो. त्यावर सौम्या बोलतो, आमच्यात सगळं नीट आहे, आम्ही बाळ पण करणार आहोत. ध्रुव पण त्यावर हमी भरतो कारण त्याला पण स्वतःचा पोलिसांपासून बचाव करायचा होता. नेक्स्ट डे होळी असते. तेव्हा सौम्या बोलते की लग्नासाठी प्रपोज करताना जसं आपण पॅराग्लायडिंग केलं होतं, उद्या पण तसंच कर. आपण परत आपल्या नात्याची नवीन सुरुवात करू. नेक्स्ट डे ध्रुव शैलीसोबत नाचगाण्यात बिझी असताना सौम्या तिथं येऊन त्याला घेऊन जाते. थोड्या वेळात न्यूज येते की दोघंही अडकून पडलेत ब्रिजवर. त्या दोघांनाही रेस्क्यू केलं जातं. सौम्या सांगते की ध्रुवने मला मारण्याचा प्रयत्न केलाय. तर ध्रुवला जेलमध्ये टाकलं जातं. विद्याचे वडील जज असतात आणि आई वकील, त्यामुळे तिला कायद्याचं पूर्ण ज्ञान असतं. तर ती स्वतःच सौम्याची केस लढवण्याचं ठरवून सौम्याला न्याय मिळवून देण्याची शपथ घेते. आतापर्यंत सगळ्या गोष्टी घरच्या चार भिंतीत होत होत्या, पण हे प्रकरण खुल्लमखुल्ला झाल्यामुळं सगळ्यांनी बघितलं होतं, रेकॉर्ड केलं होतं. तर ध्रुव इझिली तर या प्रकरणातून बाहेर येणार नव्हता. आता कोर्टमध्ये केस जाते. विद्याचं म्हणणं असतं की ध्रुव डोमेस्टिक व्हायलन्स करतो सौम्यावर. त्यावर ध्रुव बोलतो की सौम्या फक्त नाटक करते, ती स्वतःला जखमी करते. सौम्या सांगते की जेव्हा होळीच्या दिवशी दोघं पॅराग्लायडिंग करत होते तेव्हा बाळाच्या टॉपिकवरून आमचं भांडण झालं. तेव्हा ध्रुवने माझी सेफ्टी हार्नेस ओपन केली. तिथं सौम्याचे काका पण असतात. ते पण स्टेटमेंट देतात की ध्रुव सौम्याला खूप मारायचा, पिटायचा. माताजी पण ध्रुव विरुद्ध स्टेटमेंट देतात. ध्रुवचा वकील सौम्याची मेंटल कंडिशन ठीक नसल्याचं प्रूव्ह करण्यात लागला असतो, जेणेकरून सगळे आरोप सौम्यावर लागून ध्रुव यातून निर्दोष सुटावा म्हणून. विद्या ध्रुवला विचारते तर तो सांगतो की सौम्याने स्वतः सेफ्टी हार्नेस ओपन केली. त्यावर विद्या बोलते, तूच तर सांगितलं होतंस की सौम्याला उंचीची भीती वाटते आणि पॅराग्लायडिंग पण येत नाही, मग ती स्वतः सेफ्टी हार्नेस कसं ओपन करणार? विद्या बोलते, केस एकदम क्लिअर आहे. ध्रुवला अँगर इश्यूज आहेत. त्याचं मन सौम्यावरून उठलंय, म्हणून मग त्याने शैलीसोबत परत अफेअर सुरू केलं. त्या दिवशी बाळाचा टॉपिक निघाला, ज्यावरून ध्रुव चिडला आणि त्याने सौम्याला मारण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून असं वाटावं की ही एक दुर्घटना आहे आणि ध्रुवला सौम्यापासून सुटका मिळावी. पण त्याला हे माहिती नव्हतं की सौम्या यावेळेस आवाज उठवणार. ध्रुव हरियाणाचा आहे, तिथं पण त्याच्यावर खूप केसेस फाईल्ड आहे.
या सगळ्या गोष्टी आणि वकिलांच्या आर्ग्युमेंट्सला ऐकून जजेस त्याला 13 वर्षाची शिक्षा सुनावतात. विद्या खूप हॅपी असते की शेवटी तिने सौम्याला न्याय मिळवून दिलाच. तेव्हाच विद्या नोटीस करते की शैली सौम्याला इशारा करून गेली. तेव्हा विद्याला डाऊट येतो की जितक्या इझिली ही केस सॉल्व्ह झाली तितकी इझी ही केस नाही. शैली, सौम्य आणि त्याची आई काहीतरी नक्की लपवतात. तेव्हा विद्याला कळतं की सीतागीताचा खेळ खेळून घरेलू हिंसाचाराच्या केसला अटेम्प्ट टू मर्डरची केस बनवून 3 वर्षाच्या शिक्षेला 13 वर्षाची शिक्षा केली. स्टोरी फ्लॅशबॅकमध्ये जाते. जेव्हा सौम्या तिच्या आईचा फोटो क्लीन करत होती, शैली परत तिथं आली तेव्हा सौम्या दगडाने तिचं बोट तोडत होती आणि बरडायला लागते की सगळी माझी चुकी होती. आईला वाचू शकली नाही, मारून टाकलं. पापाला शिक्षा व्हायला हवी होती, त्यांना नाही मिळाली. ध्रुवला पण मिळणार नाही. तो माझा जीव घेणार, मी पण मरणार. हे सगळं बघून शैली बोलते, तुला इथे राहायची गरज नाही, तू माझ्यासोबत चल. त्यावर सौम्या बोलते, इथे माझ्या 2 मुली आहेत, सौम्या आणि शैली. मी त्यांना सोडून नाही येऊ शकत. सौम्याची ही अवस्था बघून शैलीला खूप मोठा धक्का लागतो की सौम्या स्वतःला आई समजते. शैली तिला समजावते की तिला काहीच होणार नाही, ध्रुवला शिक्षा पण होणार, आपण मिळून देऊ शिक्षा. विद्या ध्रुवला विचारते की पॅराग्लायडिंग करण्याआधी तुम्ही कुठे थांबला होता का? तेव्हा ध्रुव सांगतो की सौम्याचा इन्हेलर स्टोअरमध्ये राहिला होता, फक्त तो आणायला थांबलो होतो. विद्याला आता सगळं समजायला येतं की सौम्या स्टोअर गेली जिथे शैली आधीच रेडी होती. तेव्हा सौम्याच्या ऐवजी शैली पॅराग्लायडिंगसाठी बरोबर गेली. ती पॅराग्लायडिंगमध्ये एक्सपर्ट असल्यामुळे कोणत्या वेळी काय करायचं हे तिला चांगलंच ठाऊक होतं. तिनेच सेफ्टी हार्नेस ओपन करून पडण्याचं नाटक केलंय. मेडिकल टेस्टच्या वेळेस पण दोघींनी एकमेकींची जागा घेतली, त्यामुळं तिथंही कोणाला काही कळलं नाही. विद्या दोघींकडे जाऊन बोलते की तुम्ही दोघींनी हा जो खेळ केलाय, मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकणार, केस परत रिओपन होणार. शैली बोलते, आज ना उद्या ध्रुव सौम्याला मारणारच होता, म्हणून काहीतरी करणं भागच होतं. आजपर्यंत जे झालं ते सगळं 4 भिंतीच्या आत झाल्यामुळं ध्रुव विरुद्ध एकही पुरावा नव्हता, म्हणून हा प्लॅन बनवून त्याला फसवलंय की त्याला शिक्षा मिळावी. आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं, आता तुम्ही पण ते करा जे तुम्हाला योग्य वाटतंय. आता केस रिओपन होते. तर शैली बोलते की मी गुन्हेगार आहे माझ्या आईच्या डेथसाठी. आपल्याला बघायला मिळतं की शैलीचे वडील पण तिच्या आईला मारायचे, पिटायचे. शैली बोलते, जेव्हा घरी घरेलू हिंसाचार होतो तेव्हा चुकी फक्त त्या पुरुषाची नसते, त्या सगळ्यांची असते जे हे सगळं बघूनही शांत बसतात. शैली सांगते की तिची आई स्वतःहून मरण पावली नव्हती, तर तिच्या वडिलांनी तिला इतकं मारलं पिटलं होतं की तिचा जीव गेला. सौम्याने सगळं हे बघितलं होतं, पण तिला काका आणि शैलीने शांत राहायला सांगितलं. शैली बोलते, माझी आई स्वतःसाठी लढू शकली नाही, पण माझी बहीण लढते आणि मला त्याचा गर्व आहे. ती सौम्याकडे बघून बोलते, मी माझ्या हट्टीपणात, रागात तुझी साथ कधीच दिली नाही, त्यासाठी मला माफ कर. हे सगळं ऐकल्यानंतर विद्या केस माघारी घेते, कारण तिला कळतं की ध्रुवला जी शिक्षा मिळाली ती चुकीच्या पद्धतीने मिळाली, पण त्याला योग्य शिक्षा मिळाली. आता दोघी बहिणींमधील मनभेद पण संपतो. त्या दोघीत सगळं नीट होतं आणि या स्टोरीवर मूवीचा इथे द एंड होतो.